महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी. आणि महाकबड्डी लीगचा 9वा सामना या इथे सुरू होत आहे सांगली रॉयल्स विरुद्ध पुणे पॅन्थर्स मध्ये. सांगली रॉयल्सची आक्रमक सुरुवात आणि नेहमीप्रमाणे माझ्या सोबत आहेत आणि ही पहिली पकड पहिलीच रेड निष्फळ ठरलेली आहे सांगलीची. पुण्याला पहिला गुण आणि नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत आपला एक्सपर्ट कॉमेंटेटर श्री शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या महाराष्ट्राच्या कबड्डी संघाच्या माजी कप्तान सलग 8 वर्ष महाराष्ट्राचं नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या छाया देसाई पवार. नमस्कार छाया, खेळमध्ये आपलं स्वागत. नमस्कार, धन्यवाद राहुल. आजचा हा पुणे विरुद्ध सांगली हा सामना खेडच्या क्रीडांगणावर हा होतोय आणि पुण्याच्या आणि सांगलीच्या दोन्ही संघांमधल्या या खेळाडू निश्चितच हा सामना गाजवतील. पुणे संघाने 1 गुण मिळवून आपलं खातं उघडलेलं आहे. सांगलीची रेड संपलेली आहे. आता पुण्यनगरीचं आक्रमण आणि हा उत्कृष्ट बोनस करण्याचा प्रयत्न होता तिचा. पुण्याची श्रद्धा पवार एक सावध अशी रेड संपलेली आहे आणि आता सांगली रॉयल्सचं आक्रमण. आणि बैठी लाथ मारून तिने अतिशय उत्कृष्ट असा गुण घेतला या ठिकाणी. काय सुंदर बैठी लाथ होती, चपळाईचा उत्तम नमुना. पुण्याची रेड स्वप्ना साखळकर पुण्याची नवीन रेडर आणि एक गडी टिपलेला आहे तिने. डॅश मारण्याचा प्रयत्न पुण्यात सांगलीच्या खेळाडूचा आणि स्वप्ना साखळकरनी तो धुडकावून लावलेला आहे. सांगलीची पूजा नाईक, माफ करा सांगलीची रुबीना शेख होती ती. 3 नंबर रुबीना शेख. कप्तान पूजा किनी पुण्यासाठी चढाई करत आहे. कोर्टमध्ये 5च खेळाडू असल्यावर अरे आणि अतिशय उत्कृष्ट पकड या ठिकाणी झाली. तिने डाई मारून त्या बट पकडलाय आणि समोरून कव्हर आलाय. अगदी कोऑर्डिनेशन अतिशय उत्तम. मागे फिरण्यात झालेला विलंब आणि चौडा पकडून बाद झालेली आहे. पुणे 3. आणि पुन्हा एकदा पुण्याचं चांगलं प्रत्युत्तर. जैसाच तैसे सांगलीचे खेळाडू देखील चौडा पकडून बाद. आणि तिने चवडा उचलल्यावर समोरच्या कव्हरने बघा टाइमली सपोर्ट कसा केला आणि सगळं तिला ग्राउंडवर उचलूनच घेतलं वर. वेळीच धावून आलेले आहेत सगळे डिफेंडर्स पुण्यासाठी. आणि आता पुण्याची रेड. पुणे 4 सांगली 2. बैठी लाथ मारण्याचा प्रयत्न. बोनस गुण मिळवण्याची संधी आहे इथे सांगलीच्या खेळाडूंना. पुण्याचे 6 खेळाडू 6हून अधिक खेळाडू मैदानात आहेत. स्पर्श केल्याचा दावा आहे. स्पर्श केला आणि ती लॉबी मध्ये आली आणि ती दावा करून सांगते की मी तुला स्पर्श केलाय. आणि हा पाहतो झालेला स्पर्श. पुढे सरसावून केलेला स्पर्श आणि आता पुण्याची रेड. श्रद्धा पवार पुण्याची रेड संपून आपल्या कोर्टमध्ये. आता सांगलीचं आक्रमण. उत्तम हाताने स्पर्श आणि पदव स्पर्श करण्याचा प्रयत्न तिथे. पूजा तिला पकडायचा प्रयत्न करत होती पण सांगलीची स्नेहल साळुंके कप्तान रेड संपून परतलेली आहे. आणि आता पुण्याची रेड. पुणे 5 सांगली 3. काय बऱ्यापैकी धडाकेबाज सुरुवात झालेली आहे. दोन्ही बाजूनी पकडी झटापटी झालेल्या आहेत.
आणि दोन्ही संघाच्या चढाईपटू पण आपला फुल फोर्स टाकून चढाई टाकून बोनस घ्यायचा प्रयत्न करतायत आणि सुरुवातच त्यांनी इतकी छान केली आहे की सामन्याला छान गती निर्माण झाली आहे. अगदी निश्चितपणे. आणि ही पहा, उत्कृष्ट पकड आणि त्यांना पुढची वाटचाल त्यांची सोपी होईल. निश्चित आणि त्या दृष्टीने चांगलं पाऊल उचललेलं आहे पुण्यनगरीच्या संघानं. एक गुणाची का होईना एक नाजूकशी आघाडी घेऊन पुण्यनगरीचा संघ आघाडीवर आहे. कोच बजरंग परदेशी आपल्या स्क्रीनवर आता आपल्याला दिसले आणि ती होती पुण्याची कप्तान पूजा किनी आपल्या संघासाठी. आणि ही बघा पकड दोन्ही पायात घुसून तिने पकड केली आहे आणि मागच्या कव्हर पटकन आलं आणि पकडलं त्यांनी. समोर उभी राहून ठाकली आणि दोन्ही मांड्यांना कसकून आवडलेला आहे. तिने जागेवर तिची हालचाल थांबवलेली आहे त्या खेळाडूची. पकड झाली की सगळ्या खेळाडूंनी झडप मारून त्या चढाईपटूला पकडलं पाहिजे. हेच कबड्डीमध्ये महत्वाचं आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण इथे पाहिलं. उत्कृष्ट सपोर्ट बाकीच्या डिफेंडर्सद्वारा. आणि पुनश्च एकदा सांगलीसाठी सायली कचरे आलेली आहे. गेल्या रेडमध्ये जवळजवळ अर्धा संघ बरोबर घेऊन गेली होती आणि आता सुरेख पकड ती खेळाडूच्या समोर येऊन उभी राहिली आणि तिला अक्षरशः तिने उभंच केलं आणि बाकीच्या लोकांनी तिला पकडले. फुटवर्क फसलं की काय होतं याचं उदाहरण होतं. रॉंग फुटर तिला पकडलं डिफेंडरनी आणि ती वळायच्या आतच तिला तिथे शोल्डर ब्लॉक देऊन पकडलेला आहे. 4 गुणांची आघाडी आहे आता पुण्यनगरीकडे आणि त्यावर त्यांची चालू आहे रेड. श्रद्धा पवार पुण्याची. पाहुयात सांगलीचं प्रत्युत्तर. 4 गुणांची आघाडी. जेव्हा क्रीडांगणामध्ये 3 किंवा 4 खेळाडू राहतात तेव्हा कर्णधाराची जबाबदारी असते की कुठल्या चढाईपटूला मी पाठवू. काही चढाईपटू असतात जे ती बोनस. पहा अजून एक पकड झालेली आहे. सॉरी पण ही सुरेख उत्कृष्ट पकड झालेली आहे. ते पहा पायाने टच करण्याचा प्रयत्न आणि वेळीच चौडा तिचा. कबड्डी आपली माती आपला खेळ कबड्डी.